तुमचा विश्वास आमची बातमी। नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्यानं शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं गंभीर चित्र समोर आलं आहे। गुरुवारी रात्री अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गजाच्या साह्याने कडेपठार भागातील पार्क केलेल्या सुमारे 11 ते 12 वाहनांची तोडफोड केली आहे। यात मारुती व्हॅन, स्कूल व्हॅन, स्कोडा अशा गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मध्ये सध्या खूपच गुंडगर्दी वाढलेली आहे। नागरिकांना राहण्याची मुश्किल झालेली आहे। भरपूर ठिकाणी टोळ भरवसे रात्रीचे फिरतात, नुकसान करतात। आमच्या गल्लीत अशी 2-3 वेळेस नुकसान केलेली आहे। 2-3 वेळेस कंप्लेंट देऊन पण पोलिसांनी घरात मोबाईल बी चोरी गेलेले आहे आणि भरपूर वेळेस तक्रार करून बी आमच्याकडे जास्त ग्रस्त वाढवले नाही। तरी पोलिसांनी याची काळजी घ्यावा आणि आमच्या परिसरामध्ये पोलिसांची ग्रस्त वाढवावा आणि काळजी घ्यावा। प्रत्येक नागरिक कष्ट करून पोट भरतो, एवढी नुकसान प्रत्येकाची झाली नाही पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करते। त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा। तोडफोड होती, मुलींना छेडछाड करता, इथं तिथं टवळके जमता, दारू नशा बिशा करता आणि येऊन रात्री 11:15च्या दरम्यान इथं गाड्याची तोडफोड केलेली। माझ्या मुलांनी बघितलं, मुलगा बघितल्याच्या नंतर त्याचा पाठलाग केला पण तो निघून गेले। 3 मुलं होते, त्यांच्या हातात कोयते, दांडे हे त्यांच्या हातात शस्त्र होतं। आम्हाला आमचे संरक्षण पाहिजे, आम्हाला गिरास्ती पाहिजे, जास्त आम्हाला आमची सेवा करायला पाहिजे। लेडीज मुली कुठे बी जाता, आता रात्रीच येऊन आमच्या इथे एवढ्या गाड्या फोडल्या त्या। आज माझा मुलगा एकटा धावून त्यांच्या मागे गेला, त्यांच्या हातात कोयते होते, दांडे होते। जर मुलाला माझ्या लागला असतं तर काय केलं असतं? या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहे, तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे। वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक रहिवासी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत। यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी आरोपींना अटक न झाल्यास पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता ही गुंडगर्दी जसं की आता ती मोगलशाही जशी चालू झाली होती तशी आता परत श्रमिक नगरला चालू झाल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे। 8 दिवस झाले, 10 दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात। श्रमिक नगर झालं, अशोकनगर झालं, या भागात वारंवार हे सत्र चालू आहे। पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही। आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे। आता हा एक मुलगा आहे, हा गाडीवर ड्रायव्हर आहे, आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत। आज तो कंपनी जायला सुद्धा नाही म्हणून राहिला, कारण कंपनी काय आल्यानंतर त्याचा पगार कट होणार आहे। तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर 5 ते 7 तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, चोरी, तोडफोड अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। नागरिकांनी रात्री गस्त वाढवण्याची आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। सागर चौधरी, आपले शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।